विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। देशातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने जून 2015 मध्ये सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहे। त्याच अनुसरून गृहनिर्माण विभागामार्फत 9 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयान्वये राज्यात प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। योजनेची व्याप्ती वाढवून त्यात राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रातील बांधकाम कामगारांचा समावेश करून दिनांक 3 फेब्रुवारी 2018 14 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये शहर भागासाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना आणि ग्रामीण भागासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना शासनाने जाहीर केली आहे। शासन निर्णयानुसार सोलापूर शहर व ग्रामीण भागातील 196 बांधकाम कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयात अनुदान मिळण्याबाबत सर्व कायदेशीर कागदपत्रासहित अर्ज केले होते। कामगारांनी अनुदान अर्जाबाबत चौकशी केली असता दखल घेतली नाही। उडवाउडवीचे उत्तर देऊन कार्यालयाकडून कामगारांना आर्थिक व मानसिक त्रास देण्यात आले। नियमानुसार 90 दिवसात कामगाराच्या अर्जावर निर्णय घेऊन कळवणे कायदेशीर बंधनकारक असताना कार्यालयाने कार्यवाही केली नाही। 196 बांधकाम कामगारांनी जनरल कामगार युनियन सोलापूर जिल्हा यांच्या वतीने शासनाचे प्रधान सचिव कामगार, राज्याचे कामगार आयुक्त, मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अप्पर कामगार आयुक्त पुणे यांच्याकडे गेल्या 3 वर्षापासून निवेदने देऊन पाठपुरावा केलेला आहे। प्रशासनाने दखल घेतली नाही, शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही म्हणून जनरल कामगार युनियन सोलापूरच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात 15 जानेवारी 2021 रोजी याचिका दाखल करून शासन निर्णयाप्रमाणे कमिटीचे कामकाज चालू करून बांधकाम कामगारांना आवास योजनेअंतर्गत प्रत्येकी 2 लाख रुपये अनुदान कामगारांच्या बँक खात्यावर जमा करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने 10 ऑगस्ट 2021 रोजी सुनावणी ठेवली होती। या सुनावणीस सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हे गैरहजर असल्यामुळे न्यायालयाने दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस काढली आहे, अशी माहिती जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी दिली आहे। नमस्कार, आमच्या KLE संस्थेच्या मंगरुळे प्रशालेच्या 8वी वर्गामध्ये शिकत असलेले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये आर्थिक दुर्बल घटक ही परीक्षा, त्यालाच आपण म्हणतो NMMS परीक्षा, या परीक्षेला एकूण जवळपास 32 ते 33 विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते आणि त्यापैकी आमच्या प्रशालेतील 6 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। त्या 6 विद्यार्थ्यांपैकी एकूण 4 विद्यार्थी जिल्हास्तरीय जे मेरिट लिस्ट आहे त्या मेरिट लिस्टमध्ये त्या 4 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि त्यामध्ये पहिला क्रमांक आहे आपला सायली पाटील। ही विद्यार्थिनी 180 पैकी 134 गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम आली आणि त्यांचं जिल्हा निवडमध्ये 27वा क्रमांक तिचा आलेला आहे। त्याचप्रमाणे विपुलराज प्रधान या विद्यार्थ्याला 180 पैकी 122 गुण मिळालेले आहेत आणि त्यांना देखील जिल्हा स्तरावर त्या विद्यार्थ्यांचं निवड झालेली आहे। ज्ञानेश्वरी मठपती ही मुलगी 116 गुण मिळवून कन्नड माध्यमात प्रथम आलेली आहे आणि तिला पण जिल्हा स्तरामध्ये त्यांचं NMMS परीक्षेचं शिष्यवृत्तीला ते पात्र झालेले आहे। त्याचप्रमाणे भाग्यश्री माडाळ ही कन्नड माध्यमाची मुलगी, ही पण 102 गुण मिळवून कन्नड माध्यमामध्ये द्वितीय आलेली आहे आणि जिल्हा स्तरामध्ये तिचं देखील गुणतक्त्यामध्ये तिचं नाव त्या NMMS शिष्यवृत्तीसाठी ते पात्र झालेले आहे। त्या सर्व विद्यार्थ्यांनी या कोविडच्या महामारीच्या संकटात सुद्धा देखील घरात बसून NMMSची आपल्या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभ्यास केला, कष्ट घेतलात आणि मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये घेतलेल्या परीक्षामध्ये या सर्व विद्यार्थ्यांनी धवधवीत यश संपादित या ठिकाणी केलेले आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या प्रशालेतील जे NMMS विभागाचे विभाग प्रमुख आहेत MD मठपती सर
आणि त्यांना सहकार्य करणारे जे असतील, तारापुरे सर असतील, उपाशी सर असतील, जी.व्ही. मनोरे मॅडम असतील, उमाटे सर असतील किंवा कळसगोंडा सर असतील, कन्नड माध्यमाच्या देखील संख्या कमी असून देखील त्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी 2 विद्यार्थी या परीक्षेमध्ये यश. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.